तर राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच काका आणि पुतणे आज एकत्र आलेले आहेत। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 ची ही दृश्य आहेत। तर उद्घाटन सोहळ्या वेळची ही दृश्य आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते दौंडमधील एका शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेचं नाव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावावर ठेवण्यात आलंय। त्यामुळे हा कौटुंबिक कार्यक्रम असल्याचं देखील बोललं जातंय। कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय कार्यक्रम हा नाहीये असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र असं असलं तरीही लवकरच शरद पवार आणि अजित पवार हे व्यासपीठावरून भाषण देतील आणि त्यावेळी मात्र ते नेमकं एकमेकांबद्दल काय बोलतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। व्यासपीठावर आदरणीय सुप्रियाताई सुळे याचबरोबर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे, हलचेक हो सर हो सर उघ नेत्यांनी काका आणि पुतण्यांनी एकमेकांवर टीका केलेल्या आहेत। मात्र तरी देखील आज ते एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर ते एकमेकांबद्दल काय बोलतात संस्थेच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल तर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न आपण होतं। पाहिलं अनेकदा अजित पवार आशाताई अनंतराव पवार व्यासपीठावर वेगवेगळ्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। त्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। दोघं काका पुतणे एकत्र आलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ठिकाणी उपस्थित आहेत। तर अजित पवार हे व्यासपीठावर आल्याचं आपण पाहतोय। इंग्लिश मीडियम स्कूल स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे या शाळेचा उद्घाटन व नामकरण तर थेट दौंड मधली ही दृश्य आहेत। एका शाळेच्या नामकरण आणि उद्घाटन सोहळ्यासाठी आज हे संपूर्ण कुटुंबच एकत्र आले असं म्हणायला हरकत नाही। कारण राजकारणात ते वेगवेगळे झाले असले तरी कुटुंब मात्र त्यांचं एकच आहे। शरद पवार आणि अजित पवार हे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। अजून तरी दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की अजून तरी त्यांनी एकमेकांशी कुठलाही संवाद साधलेला नाहीये। मात्र तरी देखील एका कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत आणि लवकरच ते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जावेद मुलानी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, खरं तर आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट्स तर तुम्ही दिलेलेच आहेत। तर याविषयी अधिक माहिती तुमच्याकडनं घ्यायची आहे। मात्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अजित पवार हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र कुठल्याही प्रकारचा संवाद अजून तरी त्यांनी शरद पवार यांच्याशी साधलेला नाहीये। किंबहुना सुप्रिया सुळे यांच्याशी देखील बोलताना ते पाहायला मिळालेले नाहीयेत। नक्कीच शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावरती बऱ्याच कालावधीनंतर आले असले तरी ते एकमेकांकडे पाहणं देखील त्यांनी टाळलेलं आहे। अजित पवार यांच्या आई आशाताई पवार या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राजेंद्र पवार जे आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत, श्रीनिवास पवार
त्याचबरोबर त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य सुनेत्रा पवार असतील, सुनंदा पवार, शर्मिला पवार ह्या देखील उपस्थित आहेत. मात्र हे कौटुंबिक कार्यक्रम जरी दिसत असला तरी त्यामध्ये जी काही राजकीय बाजू आहे ती थोडीशी दिसून येत आहे. कारण एकमेकांकडे पाहणं देखील ते टाळत आहे. अत्यंत दीर्घगंभीर असे चेहरे त्यांच्या चेहऱ्यांवरती दिसून येत आहे. आणि एकूणच आता व्यासपीठावरचं जर चित्र आपण पाहिलं तर नक्कीच शरद पवार त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रतिभा पवार त्या बसलेल्या आहेत आणि त्यांचं जाऊ म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा ताई पवार या बसलेल्या आहेत आणि त्यांच्याच बाजूला अजित पवार हे देखील आत्ताच आसनस्थ झालेले आहेत. आणि एकूणच ते सर्व कुटुंबातील सदस्यांबरोबरच जिल्ह्यातील बऱ्यापैकी राजकीय नेते म्हणजे अशोक पवार आमदार, त्याचबरोबर आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे देखील त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि आपण पाहू शकतो चित्रामध्ये की खासदार सुप्रियाताई सुळे आहेत त्या श्रीनिवास पवार यांचा जे पुत्र आहेत त्यांच्याशी काही संवाद साधताना दिसतात व्यासपीठावरती. मात्र जे मोठे नेते आहेत त्यांनी आतापर्यंत एकमेकांकडे पाहणं देखील टाळल्याचे दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रत्यक्ष एकही दिवशी त्यांचा अद्यापर्यंत एकही संवाद झालेला नाही. बिलकुल जावेद, आपण पाहतोय अगदी उद्घाटन सोहळ्यापासूनची ही दृश्य लाईव्ह आहेत आणि तेव्हापासून तर आतापर्यंतची ही दृश्य ज्यामधून मला बघायला मिळतंय ते असं की शरद पवार आधी खुर्चीवर येऊन बसले व्यासपीठावर आणि त्यानंतर बऱ्याच वेळानंतर अजित पवार त्या ठिकाणी आलेत आणि ते आल्यानंतर देखील एक वेगळ्याच प्रकारची गोंधळलेली अवस्था त्यांची पाहायला मिळाली आहे. ते सुरुवातीच्या काळात खुर्चीवर बसायला देखील तयार नव्हते आणि आता जर ते खुर्चीवर बसलेले आहेत तर त्यांच्यात आणि शरद पवार यांच्यामध्ये देखील खूप अंतर पाहायला मिळतंय. विनंती करतो शरद पवार यांचे शेजारी त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी बसलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या जावई म्हणजे आशाताई पवार त्या पवार यांच्या पत्नी आहेत. आणि ते बसल्यानंतर त्या 4 नंबरच्या खुर्चीवरती अजित पवार हे आसनस्थ झाले होते. आतापर्यंत तरी त्यांनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं आहे, बोलणं टाळलेलं आहे, संवाद झालेला नाही. आणि आता एकत्रित आलेले सर्व पवार कुटुंब जे आहेत ते पुढे म्हणजे काय करणार किंवा काय एकमेकांना कोपरा मारणार की नाही, फक्त उद्घाटन करून निघून जाणार, एकमेकांबरोबर बातचीत करून होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल, दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आता या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अगदी महत्त्वाचा पॉईंट तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे जावेद की हे नेते एकत्र तर आलेले आहेत एका व्यासपीठावर, मात्र मनाने अजूनही ते कदाचित दुरावलेले पाहायला मिळतात. आणि आधी शरद पवार आले, त्यानंतर अजित पवार आले. अजित पवार बराच वेळ उभे राहिले आणि गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. आणि ज्या वेळेला त्यांनी खाली बसण्याचा निर्णय घेतला खुर्चीवर तर त्यावेळेला आशाताई आणि शरद पवार यांच्यापासून बरंच अंतरावर ते बसले. आता यानंतर भाषणामध्ये नेमकं अजित पवार काय बोलतात, शरद पवार नेमकं काय बोलतात, एकमेकांवर ते टीका करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. किंबहुना ते काहीही न बोलताच या कार्यक्रमातून निघून जातात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार खुर्चीवर येऊन बसलेत. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांपासूनचं जे अंतर आहे ते कायम ठेवलंय. विद्येविना मती गेली, कुठल्याही प्रकारचा संवाद त्यांनी अजूनही शरद पवार आणि सोबतच सुप्रिया सुळे यांच्याशी देखील साधलेला नाहीये. नंतर या कार्यक्रमामधून नेमकं काय बाहेर पडतं, हा नक्की कौटुंबिक कार्यक्रम आहे की राजकीय कार्यक्रम आहे असा देखील प्रश्न पडतोय या दृश्यांकडे बघून. जर हा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर थोड्या वेळासाठी राजकारण बाजूला ठेवून हे दोन नेते एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकले असते. 1972 रोजी मात्र कुठल्याही प्रकारचा संवाद गेल्या काही वेळापासून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, चर्चांना उधाण आलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे